होय प्रेक्षकांनो, आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या या संपूर्ण सडलेल्या व्यवस्थेविरोधात एकटा लढतो आहे. आता वेळ आपली आहे. चला, आपण सर्वजण एक होऊया आणि या प्रामाणिक लढ्यात तुकाराम मुंढे सरांना भक्कम साथ देऊया, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे एका वादळी अधिकाऱ्याच्या धडक कारवाईची. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सूत्रे हाती घेताच राज्यातील भेसळ माफ्यांचे धाबे दणाणले आहेत. कष्टाच्या पैशातून विष विकत घेणाऱ्या सामान्य जनतेला अखेर न्याय मिळताना दिसतोय. पण प्रश्न हा निर्माण होतोय की जे मुंढे सरांना जमलं ते आधीच्या अधिकाऱ्यांना का नाही शक्य झालं. 2005च्या बॅचचे अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचा नवा अध्याय सुरू झाला. आजवर निर्जन ठिकाणी काय आढळतंय माहितीये? मुदत संपलेला किराणा माल, एक्सपायरी डेट संपलेली औषधं आणि मेडिकल स्टोअर्सचा काळा बाजार. इतकंच काय, मानवी आरोग्याशी क्रूर थट्टा करत चक्क वैद्यकीय उपचाराच्या इंजेक्शनमध्ये पाणी आढळल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. आज सामान्य जनतेच्या मनात एकच सवाल आहे की आधीचे अधिकारी काय करत होते? उत्तर स्पष्ट आहे, रक्तातील इमानदारी आणि घरातील उत्तम संस्कारांचं बाळकडू प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आधीच्या काही व्यवस्थेला जनतेच्या आरोग्यापेक्षा स्वतःची घरे भरण्यात जास्त रस होता. पण मुंढे सरांनी दाखवून दिलं की जर अधिकारी कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी असेल तर सिस्टीम बदलायला वेळ लागत नाही. होय प्रेक्षकांनो, आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या या संपूर्ण सडलेल्या व्यवस्थेविरोधात एकटा लढतो आहे. आता वेळ आपली आहे. चला, आपण सर्वजण एक होऊया आणि या प्रामाणिक लढ्यात तुकाराम मुंढे सरांना भक्कम साथ देऊया, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. N26 न्यूज राहुरी. धन्यवाद.